चला अंतरीचा कृष्ण जागवूया, आपण सारे एकत्र येऊया, कृष्णमय होऊया. या भावपूर्ण आव्हानासह वाकड येथे विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून 3 दिवसीय श्री कृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय. भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तिरसाचा सोहळा साकार होतोय. या भव्य दिव्य सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 3 दिवस सलग श्री कृष्ण लीलेची मायरा कथा जया किशोरी दिदींच्या मधुर आवाजात थेट श्रवणाचा योग तमाम वाकड आणि पिंपरी चिंचवड वासियांना भक्तिरसात न्हावून नेणारी संधी आहे. 24, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी दररोज सायंकाळी 6 वाजता मुंबई बंगलोर हायवे शेजारील टिपटॉप हॉटेलजवळ वाकड येथे हा कथा सोहळा रंगणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. वाकड, ताथवडे व पुनावळे येथील भक्तांसाठी ही सुवर्ण संधी आहे. हा दुर्मिळ आध्यात्मिक सोहळा कुटुंब व मित्रपरिवारासह सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून अंतरीचा कृष्ण जागवावा आणि कृष्णमय व्हावं असं आवाहन आयोजक राम वाकडकर यांनी केलंय. यावेळी श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एक आध्यात्मिक गुरु आणि त्यांना मानलं जातं असे जया किशोरजी एक अभ्यासू आहेत. त्यांचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत. आणि वाकड आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे आय टी वर्ग खूप आहे. आय टी वर्गामध्ये नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन असा कॉलेजचा हा वर्ग आहे. आणि या वर्गामध्ये खरं तर एक आध्यात्मिकची गरज होती. आत्तापर्यंत पाहिलं की आपण महाराष्ट्रातले आपले जेवढे संत मंडळी आहेत ते मराठीमध्ये खरं तर पोषण करतात. नॉर्थ जी लोक आहेत त्याच्यामध्ये ती भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं तर राम वाकडकर यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या भागासाठी केलं. याच्यातून आज तुम्ही पाहिले की दगदगच्या जीवनामध्ये स्ट्रेसफुल लाईफ जगता आली पाहिजे, नंतर मनावरचा ताण कमी झाला पाहिजे. या उद्देशातूनच खरं तर रामभाऊ वाकडकर आणि सर्व मित्रमंडळींनी या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचा खरं तर हा विषय नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी एक हिंदू धर्मवादी पार्टी आहे आणि एक संस्कृती जपली पाहिजे आपली. त्याच्यातून आपला हिंदू धर्माचा एक प्रसार झाला पाहिजे. हे करत असताना रामभाऊ आणि रामभाऊची पूर्ण टीम खरं तर जया किशोरींची वाट पाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड आहे. आणि 24, 25, 26 या दिवशी मी त्या सर्वच पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा व्हावी. पहिले प्रथम तर सर्वांना फ्री आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मायरा कथा जया किशोरींच्या वाणीतून एक मायरा कथेचा एक अनुभव लोकांना यापासून मिळणार आहे की श्रीकृष्ण आणि मनुष्यांचा ह्याच्यामध्ये जो संवाद आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि मला वाटतं की आमच्या वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभागामध्ये बरेचसे आयटीएस आहे, साऊथ नॉर्थ सगळीकडले लोक आहेत. त्यामुळे हिंदी भाषित प्रवक्त्या असल्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतं. ओके, किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे? कार्यक्रमाची वेळ कशा पद्धतीची? कार्यक्रम 24, 25, 26 3 दिवस आहे. साधारण संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत हा कार्यक्रमाची वेळ असणार. एकूणच हा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे गजबजलेला असतो. सकाळी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. येणारे जे भाविक आहेत जे जया किशोरीजींना ऐकायला येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था काय करणार, कशा प्रकारे करण्यात आली आहे आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काही खबरदारी घेण्यात आली आहे? त्यामध्ये आपण जवळजवळ एक 18 एकरचा हा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये हा 5 एकरमध्ये जया किशोरींचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. पार्किंगची सोय जवळजवळ 15 एकर जागेमध्ये आपण केली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त पण आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज आहे ते मॅनेज करण्यासाठी आपण ते दिलेलं आहे. हा जो ग्राउंड आहे किती लोक भाविक यावेळी इथं बसू शकतात आणि बाहेर पण काही LED वगैरे लावणार आहेत का? असं या ग्राउंडची कॅपॅसिटी 10,000 लोक ॲट अ टाईम बसू शकतात अशी ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी. अजून जर वाटलं तर आपण काही ठिकाणी स्क्रीन लावायचं नियोजन केलेलं आहे. ओके. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.